श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एक थोडक्यात सांगतो. 2024 ते 2025 माझी परिस्थिती खूप खालावली होती. माझा ट्रकचा बिझनेस पण खूप कमी झाला आणि त्याच स्थितीमध्ये माझे 18 लाख रुपये सदन ग्रुप कंपनीमध्ये मी डबल करायला दिले ते कल्याणमध्ये. ते पण मग कंपनी बंद झाली ना, ते पैसे पण माझे बुडून गेले. अशा परिस्थितीमध्ये मला खूप लोकांनी ट्रोल केलं. "प्रमोद तुझं कसं होईल? एक गाडी विकून टाक, असं कर, तसं कर." शेवटी मी माझी 2012ची एक्सू होती, ती विकून टाकली आणि तिच्या पैशाने थोडंफार माझं रोजीरोटी चालू केली. पण ह्या परिस्थितीमध्ये मला सर्व लोकांनी ट्रोल केलं, पण एकाने विचारलं नाही मला, का "प्रमोद तुझ्याकडे पैसे आहेत का नाही? प्रमोद तू काय करतोय? डीजेला पैसे आहेत का नाही? हे घे, नंतर मला दे." पण या परिस्थितीमध्ये माझे एवढे 18 लाख रुपये गेले, तरी माझे आई-वडील काहीच बोलले नाही. फक्त एकच बोलले, "तू पुन्हा कमवशील, फक्त संयम ठेव आणि दुसरं काही करू नको. फक्त मेहनतीवर विश्वास ठेव, तुझ्या कष्टावर विश्वास ठेव. ते तुझे 18 लाख रुपये गेले ना, तुझ्या नशिबात नव्हते." ते एवढं समजवलं मला आणि मला पुन्हा हिंमत दिली ना. पुन्हा मी जोरात कामाला लागलो. पुन्हा माझं दीड महिन्यानंतर माझ्या गाड्या डबल चालायला लागल्या. 3-4 कंटिन्यू चालायला लागल्या. जी माझी एक्सयूव्ही गाडी गेलती, त्याच्यावर आज मी पुन्हा एक एक्सयूव्ही डबल 10 टॉप मॉडेल सनरूफवाली घेतली. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये कोण मित्र, कोण नातेवाईक कोणीच येत नाही. आपले आई-वडील भले पैसे असो नसो त्यांच्याकडे, तेही आपल्यासाठी काही कमवो नाही कमवो, पण हिंमत द्यायची ताकद आणि आपल्याला पुन्हा उभा राहायची शक्ती जी भेटते ना, आपल्या आई-वडिलांकडून भेटते. म्हणून लोकांना खुश करण्यापेक्षा ना, आपण आपल्या आई-वडिलांना खुश करा. लोकांना आनंदी ठेवण्यापेक्षा ना, आपल्या आई-वडिलांना आनंदी ठेवा. मित्रांसोबत फिरायला जाण्यापेक्षा ना, आपल्या एका संडेला आपल्या आई-वडिलांना फिरायला घेऊन जा. कुठेतरी आपल्या ट्रिप काढत जा किंवा आपल्या आई-वडिलांसोबत फिरायला जात जा. खूप आनंद भेटेल. त्यांचा आनंद, त्यांचा आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी आपल्या पाठीशी असू द्या. त्यांना कधीच छळू नका. त्यांना हवं ते द्या, कारण त्यांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे. फक्त एवढंच सांगू शकतो. श्री स्वामी समर्थ.